आपल्या घरातल्या मुलींना आपण ती जाणीव करून दिली पाहिजे की हे आपण जे असे अंग प्रदर्शन होणारे जे कपडे आपण घालतो त्यामुळे कुठेतरी अशा घटनांना आपण होण्यासाठी चालना देतो असं मला वाटतं। त्या कुठेतरी थोडंसं आळा बसण्याची गरज आहे की ज्यामुळे आपण ती घरातूनच जर सुरुवात केली तर ज्या या घटना होत आहे याला कायदेशीर तर गरज आहेच, त्याच्यामध्ये लगाम लावण्याची किंवा पण आपणही एक सामाजिक बांधिलकी म्हणून कुठेतरी एक आई म्हणून आपलंही काम आहे की घरामध्ये आपल्या मुलीला आपण त्याची जाणीव करून दिली पाहिजे की तू हे जे कपडे घालते आहे ती आपले शरीर झाकण्यासाठी आहे आणि तू चांगले कपडे घातले तर आपला आत्मविश्वास वाढणारच आहे त्याच्याने। तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकला विठुरायाला हो संसार पेलना। पूर्वी जे मला वाटतं लोक म्हणे राहत होते की कपडे घालत नव्हते वगैरे असं, तर आपण आता कपडे जे घालतो ते आपलं अंग झाकण्यासाठी असतं, तर त्याचं प्रदर्शन आता झालेलं आहे फॅशनच्या नावाखाली। म्हणजे फॅशन आपण करतो, त्यांचं तर ते प्रोडक्ट असतं, त्यांना तर ते वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर काहीतरी करून ते विकायचं असतं, पण आपण ते हौसेने विकत घेतो किंवा विकत घेऊन ते घालतो, पण त्यामधून आपलं अंग प्रदर्शन होत नाहीये का याचाही विचार केला पाहिजे। म्हणून माता म्हणून आपली जबाबदारी की आपल्या घरातल्या ज्या मुली आहे त्यांना आपण संस्कार देत नाही असं नाही, संस्कार आपण देतो, पण तरीही कसे कपडे वापरले पाहिजे। आपलं कपडे घालणे म्हणजेच आपण आधुनिक झालो किंवा आपले वैचारिक आपण चांगलं पुढारलेलो आहोत असं म्हणणार का आपण? म्हणजे जी महिला नऊवारी लुगड्यामध्ये आहे, नऊवारी पातळत आहे, ती महिलांचे वैचारिक त्यांचं म्हणजे विचार त्यांचे चांगले नाहीत का? आता पूर्वीचे जे आपल्या राणी लक्ष्मीबाई होऊन गेल्या त्यांनी घोड्यावर बसून स्वारी केली किंवा लढाई लढली, मग त्यांनी काही जीन्स घातलेली होती का? त्यावेळी त्यांनी नऊवारी पातळामध्येच युद्ध लढलं। मा जिजाऊ होत्या, अनेक अशा महिलांचे उदाहरणं आपल्याला देता येतील की त्यांनी नऊवारी घालून त्यांनी सर्व म्हणजे लढा दिलेला आहे। मग आता आपण म्हणजे जर आपण म्हटलं कॉलेजला जायचंय किंवा आम्हाला प्रवास करायचा आहे, आपण म्हणतो की आम्हाला सुटेबल कपडे पाहिजे, मग त्याच्यासाठी आपण ती जीन्स घालतो किंवा तोकडे कपडे घालतो, ते हे कुठपर्यंत योग्य आहे ते याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे। समानता असावी किंवा आपण म्हणतो स्वातंत्र्य असावं, तर स्वातंत्र्य कशाचं असावं? विचारांचं असावं, वैचारिक स्वातंत्र्य पाहिजे। म्हणजे महिलांनी वैचारिक स्वातंत्र्य, तिला स्वतःला बोलण्याची तिला स्वातंत्र्य हवं, तिचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य हवं, घरामध्ये तिचं मतची किंमत केली जाईल असं स्वातंत्र्य तिला पाहिजे। फक्त तिने कपडे आधुनिक घातले म्हणजे तिला स्वातंत्र्य मिळालं का? हा विचार आपण एक महिला म्हणून आपण नक्कीच केला गेला पाहिजे की आपल्या घरातल्या मुलींना आपण ती जाणीव करून दिली पाहिजे की हे आपण जे असे अंग प्रदर्शन होणारे जे कपडे आपण घालतो त्यामुळे कुठेतरी अशा घटनांना आपण होण्यासाठी चालना देतो असं मला वाटतं। कारण आपण म्हणजे महिलांच्या याच्यावर स्वातंत्र्यावर गदा आणत नाही, पण आपली काही रूढी परंपरा संस्कृती आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक पेहराव दिलेला आहे। पूर्वी होतं की घुंगट म्हणा किंवा आपण डोक्यावर पदर घेण्याची पद्धत होती, तर मला तरी वाटतं की पूर्वी जे प्राचीन काळी महिलांना तेवढं स्वातंत्र्य होतं। जेव्हा एक 10,000 वर्षापूर्वीचा काळ असेल, रामायण वगैरे महाभारत झालं त्यावेळेचा जो काळ होता, तेव्हा महिलांना पण तेवढ्याच आदर होता, तेवढ्याच पूजनीय होते, त्यांचे विचारही तेवढेच विचारात घेतले जात होते। पण नंतर ज्या वेळेला मोगलांचं आपल्यावर हल्ले होत गेले त्यानंतर मला वाटतं हे जे पदर किंवा घुंगट पद्धत आली असावी, कारण महिलांचं सौंदर्यामुळे त्यांच्यावर काही अत्याचार होऊ नये, ते कुठेतरी झाकल्या जावं असं कदाचित असावं म्हणून ही पदर किंवा घुंगटची पद्धत आली असावी। मग घुंगटमध्ये असणारी स्त्री म्हणजे एकदमच ती घरामध्येच राहणारी बाहुली आहे, तिला स्वतःचा काही विचारच नाही असं नाही। आणि आपण कपडे घातले चांगले आधुनिक खूप फॅशनेबल म्हणजे आपण खूपच एकदम स्वातंत्र्य आपल्याला मिळालं। स्वैराचार एक प्रकारे स्वैराचार वाढत आहे आणि याला कुठेतरी थोडंसं आळा बसण्याची गरज आहे की ज्यामुळे आपण ती घरातूनच जर सुरुवात केली तर ज्या या घटना होत आहे याला कायदेशीर तर गरज आहेच, त्याच्यामध्ये लगाम लावण्याची किंवा पण आपणही एक सामाजिक बांधिलकी म्हणून कुठेतरी एक आई म्हणून आपलंही काम आहे की घरामध्ये आपल्या मुलीला आपण त्याची जाणीव करून दिली पाहिजे की तू हे जे कपडे घालते आहे ती आपलं शरीर झाकण्यासाठी आहे आणि तू चांगले कपडे घातले तर आपला आत्मविश्वास वाढणारच आहे, त्याच्याने कुठेतरी आपला आत्मविश्वास आपल्या कपड्यांमुळेही वाढतो असं मला वाटतं। मग ते तुम्ही चांगले कपडे म्हणजे याचा अर्थ नाही की तुम्ही नवीनच रोजचे कपडे घातले पण पाहिजे, पण एक चांगला आपलं शरीर व्यवस्थित आपलं प्रेझेंटेशन समाजासमोर गेलं पाहिजे। अशा प्रकारे जर आपण कपडे परिधान करण्यासंदर्भात मुलींना जर आपण सांगितलं, आपल्या घरापासून सुरुवात केली
तर नक्कीच एक चांगला मेसेज या महिला दिनाच्या निमित्त दिला जाईल. आपल्यापैकी अजून आता इथे समजा तुम्ही कोणतीही गोष्ट असली तर आपण क्वांटिटी नाही क्वालिटी महत्त्वाची, म्हणून हा जो ग्रुप आहे मला वाटतं क्वालिटी ग्रुप आहे. आणि तुमच्या क्वालिटी ग्रुपने जर हा मेसेज तुमच्यापैकी अजून 10 घरांपर्यंत जरी पोहोचवला तर मला वाटतं आपल्या हा ग्रुपचं एक सार्थक होईल की महिला दिनानिमित्त आपण 10 घरांपर्यंत जरी हा मेसेज दिला की मुलींना स्वातंत्र्य द्या. आपण त्यांना म्हणत नाही की त्यांनी त्यांच्या मनाविरुद्ध वागाय, म्हणजे आपण त्यांना बळजबरीनेच तुम्ही असंच आता एकदमच साडीमध्येच कॉलेजमध्ये जा किंवा एकदम नऊवारीमध्ये साडीमध्ये जा असं नाही. पण ज्या ठिकाणी आपण जातोय त्या ठिकाणी ते कपडे तसे सुयोग्य कपडे पाहिजे असं मला वाटतं की ज्यामुळे निदान आपलं अंग प्रदर्शन होणार नाही, विभीत्स वाटणार नाही. म्हणजे आपण आपली संस्कृती वगैरे जपत ते आपलं आचरण असलं पाहिजे. पुन्हा सगळ्यांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि आपले जे विशाल दादा आणि त्यांच्या सर्व टीमने तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.